कधी काळी. एक असं साम्राज्य होतं जिथे काळ थांबलेला वाटतो. हम्पी, विजयनगराचं वैभव, जिथल्या प्रत्येक दगडात जुन्या कथा दडल्या आहेत. आमच्या प्रवासाची सुरुवात झाली कमळ महालाच्या भव्य दरबारातून. इथल्या कमानी, कोरीव काम हे फक्त शिल्प नाही तर इतिहासाचं जिवंत श्वास आहे. नंतर फिरलो हम्पीच्या मंदिरांमध्ये. शिव, विष्णू आणि काळ विसावलेला प्रत्येक दगड काहीतरी सांगत होता. पण आयुष्य फक्त भूतकाळात राहत नाही. या जुन्या भिंतीतून आमची छोटी परी धावत होती, हसत खेळत आणि वर्तमानाचं सौंदर्य सांगत होती. तुंगभद्रेच्या पाण्यात कुटुंबासोबत आनंदाचे क्षण गोळा केले. कोरकल बोटीवर हसणं, पाण्यातले हेलकावे, अशा आठवणींसाठी कोणतीही किंमत नसते. रस्त्यावरची प्रवासाची मजा वेगळीच असते. गाडी चालवत पुढे जात होतो जिथे डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर वाटत होती. नंतर भेटला जंगलाचा रक्षक, अस्वल. जंगलाची खरी ताकद कधीच आरडाओरड करत नाही, ती शांततेत असते. पुढे भेटला जंगलाचा राजा, वाघ. त्याच्या नजरेतली शांतता तितकीच शक्तिशाली असते जितकी त्याची डरकाळी. आणि मग दिसला बिबट्या, हळुवार, सावध, जणू जंगलाच्या कविता चालतायत. पाण्यावरून अलगद पोहत असलेले राजहंस, म्हणजे शांततेचा दुसरा अर्थ, कोलाहलाशिवाय सौंदर्य. टेकडीवरून पाहिलं तर जाणवलं इतिहास, निसर्ग आणि जीवन हे सगळं एकत्रच गुंफलेलं आहे. ही फक्त एक सहल नव्हती, ही एक कथा होती, क्षणांची, स्मृतींची आणि निसर्गाच्या सान्निध्यात घडलेल्या प्रेमळ गोष्टींची. आठवणी ज्या काळाच्या पलीकडे जिवंत राहतील.